नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मी आता बरोबर आहे, मी आता पडेल कॅन्टीनला. तुम्ही म्हणशाल आता मुंबईवर कसं होईल, तर ती व्हिडिओ मी टाकली नाही कारण शूट केलं होतं, पण एडिट करू टाईम मिळालो नाही आणि आता टाकून काय फायदा नाही. कारण मध्ये एक टाकले मी माझ्या गावातली होळीची व्हिडिओ टाकले, त्याच्यामुळे ती टाकून आता काय फायदा नाही एडिट करून पण. तर आता आपली दुसरी ट्रिप आंब्याची आता चाललं आहे मी गिर्याक चाललं आहे. कारण आता बेलवाडीजवळ आपले हमाल वाट बघतात माझी की त्यांना घेऊया आणि जाऊया सरळ विजयदुर्ग लाईन करू. विजयदुर्ग लाईन करू गिर्यात. तर चला, आजची ही व्हिडिओ मी सुरुवात करतो पडेल कॅन्टीनवरून. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि जसे कमेंट करतास ना, त्या मागच्या व्हिडिओमध्ये जसा सपोर्ट केलास तसाच या व्हिडिओत पण सपोर्ट करा. पटापट जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि मेन म्हणजे बाकी काय माहिती ती पुढे मागच्या ट्रिपची पण काय राहिली आहे माहिती. डिझेल किती लागला, किती पेटी होती तुमका सांगितलं, खर्च किती आलो, वाचलं आपल्या राहिले किती हातात, ते सगळं मी या व्हिडिओत सांगतोय. पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ शेअर करा, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ दाखवी आपली. आणि एक मराठी माणूस, तुमचं एक मित्र म्हणून सपोर्ट करा. ह्या बघा काय पेवतोच म्हशी. तर चला पटापट आता बेलवाडीत पोचून मी बेलवाडीत मामालांका घेऊया आणि जाऊया गिर्यात. श्रीगणेश झालो आपलो पहिल्यांदाच, त्यामुळे आता काय टेन्शन नाही. आता उद्यापासून मला वाटतं रेग्युलर सर्व्हिस चालू करणार आहोत. कारण काका बोलले की सगळ्या व्यापाऱ्यांका सांग की रेग्युलर आता सर्व्हिस चालू होणार. आता चला आम्हाला घेऊया आणि जाऊया. तर मंडळींनो, आता इला पुजारेवाडीत आणि 4-5 डाग टाकून नेलेले आहेत. कुंभारवाडीत गेला नाही आणि आता पुजारेवाडीत गेला. चला मग दाखवते. बघा, आणि हे आता बॉक्स आहेत, सॉरी पेटे आहेत. पेटी टाकूया पटापट. चला डायरेक्ट वाशीत जाणार आता ही पेटी. आंबे आहेत सगळे एका लाईनीत लावून घ्या आहेत ते. हे आमचे मास्तर गिर्या लाईनचे. किती झालं बेटे आता? हे किती आहेत? 27 सगळे हो. जोरा मग आता आज जोरा शिमग्या तुम्ही शिमगो असून सुद्धा त्यांनी पेटी जास्त काढले. म्हणजे बघा, म्हणजे शिमग्यानंतर किती येतील ते सांगता येत नाही. पुरळ गावातील लाव आणि गणेश फाटक यांच्याकडं आता शेवटची भरूच्या आणि हे भरून झाल्यानंतर डायरेक्ट जाऊया ऑफिस जवळ. तर चला पटापट भरूया आणि जाऊया. सर्व्हिस जवळ आलं आहे आणि इकडे गाडी भरूक सुरू केला नाही. जुनेजची आणि ती पॅक झाली, ते आता निघत. जुनेजची गाडी भरून झाली आणि ती आता निघाली आहे बरोबर 8 वाजता. तर बघूया आपली गाडी कधी निघता ती. तर मंडळींनो, आत्तापर्यंत आपल्या गाडीत जवळजवळ 150च्या वर पार्सला आपल्या गाडीत पडली आहेत. आणि आता दुसरी गाडी लिहा ती बसवतात बघा, कशी पेटी बसवतात ते तुम्हीच बघा. आणि 1 नंबरची आम्हाला ते
पेटी बसवण्यात म्हणजे पेटी जर बसवल्यानंतर मार्केटपर्यंत जायपर्यंत हलणार नाही अशी बसवतो. काय बोलतो हां ओके बरोबर. तुम्ही आता ह्या लाईनमध्ये किती वर्षापासून आहात मला सांगा. 25 वर्ष मी लाईन करतो आहे. ओके कुठली लाईन. दलाल तिरलोट लाईन. हां आधी बघूया काय करतोस तू. व्हिडिओ करते बाकी काय नाही करते. व्हिडिओ कर आणि सगळ्या पडेर गावात ऑरलेस कर. ऑरलेस सगळ्याकडे काढू आणते. गाडी भरून झालेली आहे. फक्त आता रशी मारूया ताडपत्रे टाकून आणि निघूया. चला पटापट टाइम झालेलो. जवळजवळ टपाल पण करून झाला. आज केवल काका टपाल बनवतात. आज यदू काका जरा फिरते होतं ते आता येईल. तर चला जाऊया. चला फायनली आता आपण निघूया पटापट. काका पण आता शेवटची गाडी सोडून घरात जातील. पण आमका आता प्रवास करू तो. चला गणपती बाप्पा मोरया. चला काका नो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. रवळनाथ महाराज की जय. वाजले किती रे. 9:30 ना. 9:40 झाले. काय टोटल 380 घेऊन चाललो आहे आज. आणि वाजले 9:40 झालं. चला फटाफट जाऊया. आज पार्सल जरा जास्त होत त्यामुळे जरा टेन्शन तो. फटाफट जाऊया चला. गणपती बाप्पा मोरया. चला अगरबत्ती लावून झालेली आहे इथल्या जाग्यावाल्या. चल जाऊ दे. ही एक गाडी हा कचाकच भरून चालली आहे रे. जवळजवळ एक 200च्या वर प्लस होत त्याच्यात. दुनियाची भरली त्या मनानं सांगतोय मी. मग 17 फुटा मग 200च्या आसपास हा तरी पण. तर 9:15 वाजले आणि आम्ही ऐकणार निघालो बरोबर पडेल कॅन्टीनवरनं. अजून काय आपण जेवण पण काय केलं नाही आहे. हे केलं आहे नाश्ता आणला ना आम्हाला ना काहीतरी जेवण. आणि वाटेत कधीतरी खाऊया टाईम भेटत तसो. जाऊया पटापट. ऐसून आधी निघूया. पाऊण तासात जाऊया बरोबर आटिवल्याच्या टोल नाक्यात. आता वाजले किती वाजता सुटला. 9:40ला ना. म्हणजे 10:30 पर्यंत तरी पोचू गावा आटिवल्यात. बरोबर 10:35 झाली आणि आम्ही पोचलो हातीवल्याच्या टोल नाक्यावर. एकदम बरोबर टायमिंगमध्ये आहो आत्ता तरी. फक्त जरा वाटोळच्या आतमध्ये गेला ना राईट टर्न मारून रनिंग जरा कट्टा मुश्किल होता. एवढंच एक विषय हा संगमेश्वरपर्यंत. त्याला संगमेश्वर क्रॉस केला की गेला सरसराव. तर मंडळी वाजलेत 11:10 झाली आणि आता लागली आहे भूक. तर मस्तपैकी आता भाकरी खाऊया. भाकरी आणलेली आहे. आता भाकरी खाते परत अमोल गाडी चालली. तर लागला बरोबर भांबेड्यात पोचू. एक 5 मिनिटात 5-10 मिनिटात भांबेड्यात पोचू. भांबेडच्या रस्त्यात लागलेला आहो. मी मस्तपैकी आता भाकरी खाऊन घेते. बघूया आता भाकरी बरोबर काय काय आता. आणि मस्तपैकी भाकरी खाऊन झोपून देणार. मला आता मस्तपैकी बटाट्याची कापा आणि भाकरी आहेत. मस्तपैकी खाऊया. तर भूक लागलेली आहे. खाऊया आणि आराम करूया.
हा बघा काय आहे. अरे बाबा बाबा बाबा, गाडी खय घातला ना ते बघा, रोटीच्या मारी. पुढचं टायरच नाही, थांबली नशीब आहे आता. एवढं स्पीड ब्रेकर टाकून पण कशी काय गाडी जातात. तेच ना, जवळजवळ 4-5 स्पीड ब्रेकर गेलं पाठीमागे, आणि तरी पण गाडी फास्ट कशी जाता. घोसते गाठत आहे आता बरोबर. थोडं 16 स्पीड ब्रेकरच, तरी पण गाडी त्यांची फास्ट कशी याचा काय समजत नाही. नाही कडावता माडमध्ये इला टायरा जरा म्हटला जरा ठोकून बघूया, कारण पार्सल जरा जास्त आहे ना, त्यामुळे जरा थांबत म्हणजे जास्त थांबलं नाही. नाही एवढे साधारण तापले आहेत, नाही तर नाही. चल चला पटापट जाऊया, थांबूया नको. थांबूनच बसलो अजूनपर्यंत. तो फ्रेश हा तोपर्यंत तू चालू आहे. 4 वाजले आहेत आणि बरोबर माणगावमध्ये लाव. आणि आता आपली बारी. चला तर मंडळी 5 वाजले आणि आता आहोत आम्ही बरोबर गडपच्या मागे थोडा. आणि ट्रॅफिक बघू शकता तुम्ही, त्याआधी ट्रॅफिकचं जोर हा. रॉंग साईड ना, रॉंग साईड टाकूक तरी जागा हवी. हा कसं ट्रॅफिक कसा झाला पण एवढा. हे रस्त्यामुळे ट्रॅफिक झालेला, बाकी काय नाही. त्यांना तर एका बाजूनच काढल्या ना गाडी. हळूहळू बाबा, बाकी पुढे बघा, गाडी चालवा. समोर ना गाडी येणारी नाही दिसत काहीच ना. बाजूक रस्तो काय आणि घेतलाच घेऊची लागत तुका. हे याच्या पुढे चल, याच्या पुढे चल, टँकरच्या पुढे चल. चालू चल, जाऊ दे. अशीच जाऊ दे. मारगड नको खय काढतं. धावपळ करून परत इलेला हाव. हा हो. आरामात जाऊ देत. हीच लाईन घेऊन जाऊ दे, तिकडनं सिंगल जरसं चालू वाटतं. जाऊ दे चल. मार्गड जाऊ दे चल. दुर्लो खात जाऊया, पण जाऊया. या बाबा गाडीवर खायच नाही.
6:30 वाजलं. हे बरोबर नेरूळ का पोचलाव. आज जरा 15-20 मिनिटं लेट. चला पटापट. आज आपण काढूया पास, गेट पास आणि पोचल्यात आणि या वातावरण सकाळचा. वेलकम टू मुंबई, नवी मुंबई. बरोबर 6:45 वाजता मार्केटच्या आतमध्ये, गेटच्या आतमध्ये आपली गाडी गेलेली आहे. बडाबट गेट पास काढून घेऊया. हा काढते मंडळी. गेट पास काढला. आता आपण जाऊया गाडी खाली करायला. अरे कुठे लावली गाडी रे? या आशिष खाली कर. या आशिष सोड पटापट सोड. पटापट झाडी सोडून देऊया आणि गाडी खाली करून लावूया पटापट. तर मंडळीनो, मार्केटमध्ये किती गर्दी आहे ती बघा. ही बघा, MH8च्या गाड्या भरपूर आहेत. एवढी गर्दी आहे ना, काय विचारून सोय नाही. हे बघा, जाम गर्दी आज. आज मला वाटतं पेटीचा भाव उतरणार, कारण गर्दी तेवढी आहे. तू कधी दिलं खया गाडी गया. भरपूर अशी गर्दी आहे. आता मरणाची गर्दी झालेली आहे. हे बघा, हो पटापट मी रशीद खोलून घेतोय, कारण लवकर आता खाली करतील. ही जागा आपली लगेच खाली करून घेते. आता त्याच्या आधी रशी खोलून घेते पटापट. शेटने मी सँडविच खायला आलो आहे. मस्त आता सँडविचची ऑर्डर दिली आहे. सँडविच खाऊया, कारण भूक लागली आता. मंडळी, बरोबर आलो होतो 7 वाजता. 7च्या आधीच आलो होतो आणि 8 वाजता गाडी खाली करायला घेतली आहे. बघा आता बरोबर 8 वाजले आहेत आणि आता गाडी खाली करायला घेतली, कारण गर्दी जशी आहे ना, गाडी जागाच नव्हती. भरपूर अशी गर्दी होती, त्यामुळे आत्ता गाडी खाली करून घेतला नाही. तर खाली करूया पटापट आणि तिथून जाऊया आपण. चला. तर मित्रांनो, मस्तपैकी फ्रेश झालो आहे. आंघोळ नाही केली, तर फ्रेश झालो, गाडी खाली केली आणि मस्त फ्रेश झालो. आता ऑफिसजवळ आलो आहे. मस्त आराम करणार. इकडे रूम आहे ऑफिसच्या मागे, इकडे आराम करणार. नंतर स्वतः प्लॅनिंग काय असेल ते. चला आणि पहिला नाश्ता करतो. आणि रेवडेकर साहेब पण आहेत आपले. आंघोळ झाली. अरे वा, कधी लास्ट?